तुमचा ओरा इतका तेजस्वी बनवा की लोक तुमच्याकडे खेचत येतील. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखाद्या व्यक्तीजवळ गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जसं काही चुंबकीय आकर्षण असावं? तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल. काही लोक काहीही न बोलता आपल्यावर प्रभाव टाकतात. त्यांच्या आजूबाजूला एक खास तेज, एक वेगळीच अनुभूती असते. यालाच आपण ओरा असे म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओरा म्हणजे नेमकं काय, ती कशी जाणवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ओरा इतकी शक्तिशाली कशी बनवायची की आपण जिथे जाऊ तिथे लोक आपल्या ऊर्जेला अनुभवतील आणि आपोआप आपल्याकडे ओढले जातील. हा व्हिडिओ केवळ माहिती देणार नाही, तर ही एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी असेल, ज्यात तुम्ही स्वतःला एका नव्या रूपात अनुभवणार आहात. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम ओरा म्हणजे काय? प्रत्येक सजीव प्राण्यांभोवती एक सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र असतं, ज्याला ओरा म्हणतात. ही एक मॅग्नेटिक एनर्जी फील्ड असते, जी आपल्या विचारांपासून, भावना आणि आत्मिक अवस्थेपासून तयार होते. जेव्हा आपलं मन शांत असतं, विचार सकारात्मक असतात आणि भावना प्रेमपूर्ण असतात, तेव्हा आपली ओरा तेजस्वी आणि प्रभावी बनते. पण जेव्हा आपण तणाव, राग किंवा भीतीत जगतो, तेव्हा हीच ओरा कमकुवत होते. परमहंस योगानंद म्हणतात, मनुष्य फक्त शरीर नाही, तो एक ऊर्जा आहे. जितकी ऊर्जा शुद्ध आणि एकाग्र, तितकाच मनुष्य दिव्य बनतो. आता प्रश्न असा आहे, ओरा कशी वाढवायची? चला जाणून घेऊया 7 शक्तिशाली तंत्र, ज्यामुळे तुमची ओरा इतकी प्रभावी बनेल की लोक तुम्हाला न पाहताही तुमची उपस्थिती अनुभवतील. 1. ध्यान, मेडिटेशन. ओरा वाढवण्याचा पाया. दररोज किमान 15 ते 30 मिनिटे ध्यान करा. ध्यानामुळे तुमची ऊर्जा आत केंद्रित होते. विखुरलेली चेतना एका बिंदूवर येते आणि चेतना एकत्र झाली की ओरा आपोआप विस्तारते. साधा प्राणायाम करा. खोल श्वास घ्या, काही सेकंद रोखा आणि हळूहळू सोडा. हे 10 वेळा करा आणि नंतर शांत बसून राहा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या भोवती एक शांत, प्रकाशमय ऊर्जा पसरत आहे. 2. सकारात्मक विचार ओराचा रंग ठरवतात. जसे तुमचे विचार तशी तुमची ओरा. नकारात्मक विचार ओरा धूसर करतात, तर करुणा, प्रेम आणि कृतज्ञता ओरा तेजस्वी करतात. दररोज सकाळी स्वतःला म्हणा, मी शुद्ध ऊर्जा आहे, मी प्रेम आणि प्रकाशाने बनलेला आहे, माझी उपस्थिती आनंद पसरवते. 3. सात्विक आहार ऊर्जा शुद्ध करतो आणि जे खातो तेच आपली ऊर्जा बनते. ताजं, हलकं, पौष्टिक आणि सात्विक अन्न, जसं फळं, भाज्या, अंकुरलेले धान्य ओरा स्वच्छ आणि तेजस्वी करतात. परमहंस योगानंद आपल्या शिष्यांना सांगायचे अन्नांबद्दल, सजगता ठेवल्यास ओरामध्ये प्रकाश वाढतो. 4. निसर्गाशी संपर्क ओरा रिचार्ज करतो. सूर्यप्रकाश, माती, पाणी आणि हवा हे निसर्गाचे घटक तुमची ओरा पुनर्ऊर्जित करतात. दररोज सकाळी मोकळ्या आकाशाखाली काही मिनिटे घालवा. नंगे पाय जमिनीवर चालण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची ऊर्जा पृथ्वीशी